आज आपण पाहणार आहोत, की पॅन कार्ड कसं बनवायचं. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमध्ये आपल्याला पॅन कार्ड बनवायसाठी लिंक दिलेली आहे. गेट न्यू ई-पॅन या बटनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड नंबर इथे इनपुट करायचा आहे. आधार कार्ड नंबर इनपुट केल्यानंतर आय कन्फर्म बटनवर क्लिक करा. मग कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यावरती तुम्हाला एक ओ-टी-पी येईल आधार कार्ड नंबरवरती. तो ओ-टी-पी साठी तुम्ही आय हॅव रेड द कन्सेंट टर्म्स अँड कंडिशन्स एग्री करा आणि कंटिन्यू करा. मग तुमच्या फोनवर जो ओ-टी-पी आलेला असेल, तो ओ-टी-पी इथे टाइप करा. ओ-टी-पी टाइप झाल्यानंतर आय एग्री करून कंटिन्यू बटनवर पुन्हा क्लिक करा. आता तुम्हाला आधार कार्डवरचा तुमची माहिती सर्व इथे दिसेल. तुमचे नाव, तुमची जन्मतारीख वगैरे, वगैरे. ही सगळी माहिती तुम्ही कन्फर्म करून घ्या आणि त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी हा आधार कार्डला लिंक करून घ्या. आधार कार्डवर ईमेल आयडी लिंक करण्यासाठीही तुम्हाला ओ-टी-पी येईल. हा ओ-टी-पी सबमिट केल्यानंतर तुमचा ईमेल आधारला लिंक होईल. ईमेल आधारला लिंक झाल्यानंतर आय एक्सेप्ट करा आणि परत कंटिन्यूवरती क्लिक करा. हे झाल्यानंतर अभिनंदन, तुमचा ई-पॅनची रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे. आता आपल्याला वाट पाहायची आहे. मग आपल्याला रिक्वेस्ट झाल्यानंतर इन्स्टंट ई-पॅनवरती क्लिक करायचं आहे. इन्स्टंट ई-पॅनवरती गेल्यानंतर चेक स्टेटस या बटनवरती क्लिक करून आपल्याला आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. याच्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्या फोनवरती एक ओ-टी-पी येईल. हा ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल, की तुमचा ई-पॅन तयार आहे की नाही. जर ई-पॅन तयार असेल, तर तुम्ही इथे तुमचा ई-पॅन पाहू शकता व ई-पॅन डाउनलोडही करू शकता. ई-पॅन डाउनलोड करायसाठी तुम्हाला वरती व्ह्यू आणि डाउनलोड ई-पॅन बटन भेटतील. जेव्हा तुम्ही व्ह्यू ई-पॅन बटनवर क्लिक कराल किंवा डाउनलोड कराल, हा ई-पॅन तुमचा पासवर्ड प्रोटेक्टेड असेल आणि पासवर्ड म्हणजेच तुमची जन्मतारीख आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर तुम्हाला फक्त सबमिट क्लिक करायचे आहे. अभिनंदन, तुमचे ई-पॅन तयार झाले आहे.